शनाया, शनाया, काय? जरा एक मिनिट इकडे. ऍक्च्युली पानवलकर सरांचा एक निरोप येतो तुला द्यायचा आहे म्हणून तुला इकडे बोलवलं. गुड मॉर्निंग. अय गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अरे बापरे, हे काय? पेंडिंग वर्क. कोणाचं? श्यामे, किती पेंटिंग वर्क आहे यार. बरोबर आहे, पानवरकर तुझ्यावर चिडलेत म्हणून मला बोलवलंय. एक मिनिट, एक. हे पेंडिंग वर्क तुझं आहे. पण मग ते माझ्या डेस्कवर का आहे? तेच सांगत होतो. पानवलकर सरांनी मेसेज दिलाय की हे काम तुम्ही दोघींनी मिळून पूर्ण करायचंय. तेच सांगायला तिला इकडे बोलवलं शनायाला. काय? पण मी हिचं काम प्रत्येक वेळेला का करू? श्याम, नाही ऍक्च्युली मला सुद्धा सरांनी खूप काम दिलंय, बघतेस ना. आणि मला आजची डेडलाईन आहे. नंतर ऑफिसमध्ये मी सगळ्यांना विचारलं, तुम्हाला विचारलं ना. हो. हा, ऑफिसमध्ये कुणीच शनायाचं काम करायला तयार नाहीये. मग सर म्हणाले की समिधा शनायाची चांगली मैत्रीण आहे, समिधा नक्की मदत करेल. म्हणून मग तू सुद्धा तिच्याबरोबर काम करायचं. यार शनया, तू का नाही तुझं काम वेळेत पूर्ण करत यार? तुझ्यामुळे आता मी पण अडकणार आहे. माहितीच नाही मला एवढं काम आहे. वा, ओल्ड फर्निचरनी खूपच काम दिलंय. श्रेयस, श्रेयस ऐक ना. बोल बघ नाही ते. बोल पटकन शनाया. ऐक ना, हे थांबव आधी, हे थांबव. थोडा इंटेलिजंट आहेस ना, प्लीज हेल्प अस ना. खूप काम आहे, प्लीज. एक मिनिट. तुला दिसतंय ना मला किती काम दिलंय ते, आणि मला पण आजचीच डेडलाईन. आता मी तुम्हाला मदत करत बसलो तर माझं काम कधी करू? त्यापेक्षा तूच एक काम कर, लवकर कामाला सुरुवात करा. नाहीतर पानवलकर सर आले आणि तुम्हाला असं बघितलं तर वाट लागेल, कळलं? पानवलकर यांची धमकी नको देऊ मला. ते काय गब्बर सिंग आहेत का? ओ, आय मी गब्बर सिंग. मिस शनाया, आजच्या आज हे सगळं पेंडिंग वर्क कंप्लीट झालं नाही तर पर्स उचलायची आणि निघून जायचं कायमचं. गब्बर सिंग काय? कळलं? म्हणून जरा बोलताना ना आवरत जा स्वतः. हा, शनया मॅडम या, बसा, काम करूया. काम खुर्ची घेऊन येते. ओढवून घेतलेली. आ
यार या राधिकाला आजच पडायचं होतं, त्याच्यामुळे अख्खा दिवस घरात गेला, कालचा आणि आजचाही. गॅरी काय गॅरी, काय हाका मारतेस तू? तुम्हाला काय वाटलं शनी आली? तिचा काय संबंध? ती कशाला लिहिली इथे आता? हो बरोबर आहे तुमचं. शन्या काऊन गेली इथे? पण तुम्हाला तर आवडायचं ना शन्यानी गॅरी गॅरी केलेलं, नाही म्हणून म्हटलं मी गॅरी. राधिका प्लीज. का शन्या म्हणत होती तेव्हा आता आवडत होतं, आता मी म्हणते तर काय वाईट वाटून राहिलं का? आता परत तू तोच विषय काय काढतेस राधिका? तुला माहितीये ना सगळं संपलंय. खरंच नाही, खरंच सगळं संपलंय. पण मी पण ठरवलंय तुम्हाला आवडतं ना तसंच वागायचं. ते सोड सगळं. आता तू बाहेर कशाला आलीस? चालत पाय बरा झाला का आता? आता बरं वाटून राहिलं ना मला. तुम्ही पाय चेपून दिलेत ना, तर म्हटलं आज वेळच आहे, आपण बाहेर हॉटेलात जाऊया जेवायला. बाहेर? नाहीतरी अथर्व रेवतीकडे जाणार आहे, आज त्यांचा पावभाजीचा प्लॅन आहे. नाही बाबा पण नाही येत, आणि तसंही आपण बरेच दिवसात कुठेच गेलो नाहीये ना. नाही म्हणजे आपण सिंगापूरला गेलो होतो, पण आपली भेट झाली नाही, तर म्हटलं जाऊया, तेवढंच क्वालिटी टाइम स्पेंड करता येईल. काय आलं? असं बघून काय राहिलं? चला ना, चला चला अगं, चला. नाही राधिका, उगीच कशाला बाहेरचं जेवायला जायचं? त्यात तुझं पाय पण दुखतोय, उगीच नको ना. हो मी देते पार्टी. आता कसली पार्टी? अहो राधिका मसाल्याचं मार्केट सर्वे मध्ये नाव आलंय ना, त्याची दखल घेतलीये, त्याची पार्टी. चला चला चला, असे छान दिसून राहिलात तुम्ही, चला. राधिका अगं हात धरतो मी, पण ते जरा नीट ना, बरं वाटतं का असं? चला. राधिका बरं वाटतं का? कोणी बघितलं तर? कोण पाहणार आहे? आणि लग्नाची बायको आहे मी तुमची, आणि कोणी पाहिलं म्हणून काय झालं? तसं नाही, पण नको ना, ते कशाला उगीच चार चौघात कोणी पाहिलं तसं बरं नाही वाटत ना. पूर्वी मी असं वागत नव्हते, तेव्हा माझ्यावरती चिडायचा, नाराज व्हायचा. आता मी असं शिकून राहिले, उगीच उगीच काऊन बोलून राहिलात तुम्ही? मी असं वागायचं नाही, म्हणूनच तर तुम्ही शन्याच्या नादी लागलात ना. काय